3 वर्ष चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी मालेगावात आक्रोश तर संतप्त आंदोलनकर्त्यांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आज मालेगावात कडकडीत बंद, अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त। प्रकरणी 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार चाकणकरांची ग्वाही। मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवर सुद्धा भाजपचा विजय होत असल्याचा दावा। महायुतीत भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। भाजप आणि शिवसेनेतील वाद थांबेनात। ठाण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या माजी नगरसेवकांना शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कांचलात लगावल्याचा आरोप। बीएसयूपीकरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन जल्लोष करत असताना हा वाद। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक, मतचोरी विरोधात सत्याचा मोर्चा या ठिकाणी एकत्र काढला। मग निवडणूक वेगळी का लढायची, एकला चलोरेचा नारा देणारा काँग्रेसला पवारांची विचारणा, सूत्रांची माहिती। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। मनसे आणि महाविकास आघाडीच्या एकीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गातील युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार, शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रह। मात्र चव्हाणांना युती नको होती, आमदार निलेश राणेंचा आरोप। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला, शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा दिल्यामुळे नाराजी। सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा, सूत्रांची माहिती। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारनंतर लढतींचं चित्र स्पष्ट होणार, तर नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न। पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी, तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 शेतकऱ्यांना सुद्धा नोटीस। 10 जणांचे आतापर्यंत जबाब नोंदवले। पुण्यातील मुंढवा प्रकरणामध्ये चौकशी होते, हेच भाग्य, सत्यता खूप दिवस लपणार नाही। काहीही झालं तरी पार्थ पवार यातनं सुटणार नाही, अंबादास दानवेंचा इशारा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकत्र येणार। नवी मुंबईतील शिवपुतळ्याचं आज अनावरण। काही दिवसांपूर्वीच विनापरवानगी अमित ठाकरेंनी अनावरण केल्यामुळे वाद झाला होता। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण। मनसे नेते गजानन काळेंची टीका। नाशिक सिन्नर एसटी अपघात प्रकरणी 4घांचं निलंबन। लॉगबुकमध्ये बसचा ब्रेक फेल असल्याची नोंद असताना सुद्धा कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष। एसटी थेट स्थानकाच्या फलाटावर जात अपघात झाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला होता। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। कंत्राटदार संघटनेचा कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय। थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्यानं आक्रमक पवित्रा। पुण्यात पोलिसांनी आंदेकर टोळीची धिंड काढली। नानापेठ आणि गणेशपेठ परिसरातनं गुंड कृष्णा अभिषेक आणि शिवराज आंदेकरची धिंड। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर टोळीनं जवळपास 3 खून केलेत। मी बौद्ध धर्माचा अनुयायी, मात्र धर्मनिरपेक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच या पदावर पोहोचलो। कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य। 23 नोव्हेंबरला ते निवृत्त होणार। अनिल देशमुखांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आपल्या विरुद्धची कारवाई रद्द करावी, आरोपी सचिन वाझेची मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका। दिल्ली बॉम्बस्फोटात स्फोटक बनवण्यासाठी रसायनांचा वापर। एनआयएनं अटक केलेल्या दहशतवादी डॉक्टर मुझम्मिलच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर। मुझम्मिलच्या खोलीतनं 360 किलो अमोनियम नायट्रेट सुद्धा सापडलंय। भारताचे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानानं फिल्मी स्टाईलनं दिली दिल्ली साखरपुड्याच्या बातमीची माहिती। तर स्मृतीचा रविवारी सांगलीमध्ये लग्न सोहळा। बॉयफ्रेंड पलाश मुच्छलसोबत लग्न बंधनात अडकणार।